नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार फरार आहेत. वर्दीमधला माणूस बरा की बिना वर्दीतला, असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडतोय. याचाच आढावा घेतलाय मुंबई येथील आमच्या प्रतिनिधींनी. दिघीसागरी पोलीस ठाण्यामध्ये कोविड महामारीच्या लॉकडाऊनमध्ये आपल्या कर्तृत्वाने एक चांगलं शिस्तबद्ध पोलीस प्रशासन जनतेसमोर उभं करणारं, मित्रत्वाच्या नात्याने सर्वांजवळ संबंध ठेवणारे आणि सध्या मीरा भाईंदर येथे आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असणारे PI महेंद्र शेलार यांच्यासाठी 15 लाख रुपये लाच स्वीकारताना त्यांच्या हवालदाराला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पंचासक्षम रंगेहात अटक केल्याचं वृत्त आहे. मीरा भाईंदर आर्थिक गुन्हे शाखेचे PI महेंद्र शेलार हे फरार आहेत. ही बातमी दैनिक लोकसत्ताच्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये आणि इतर यूट्यूब चॅनलमध्ये प्रसिद्ध झाल्यावर बोर्ली पंचक्रोशीतील नागरिकांच्या भुवया उंचावल्या आणि प्रश्नच पडला की कोविड काळात आपल्या कामाने एका भीतीयुक्त दरारा निर्माण करणारा हा पोलीस अधिकारी एका गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि जामीन मिळवून देण्यासाठी 50 लाख रुपयांची लाच मागतो आणि तडजोडी अंती ठरलेल्या 35 लाख रुपयांपैकी 15 लाख रुपये आपल्या सहकारी कर्मचाऱ्यामार्फत स्वीकारतो. खरोखर ही बातमी महेंद्र शेलारचीच आहे का? स्वतःसाठी लाच स्वीकारणारा, आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांचा बळी देणारा हा पोलीस अधिकारी आता फरार झालाय. त्याच्यावर कारवाई होते की त्याला वाचवण्यासाठी त्याच्या सहकारी हवालदाराचा नाहक बळी दिला जातो, अशीही चर्चा ऐकायला येते. अशा घटनांमुळे खाकी वर्दीला बदनाम करणाऱ्या अशा काही अधिकाऱ्यांचे खरे चेहरे त्यांच्या पैशाच्या अति लालसेपायी घडणाऱ्या भ्रष्टाचारांच्या घटनेमधून आज ना उद्या समोर येतातच, हे मात्र खरं आहे. असं असलं तरी शेवटी एकच प्रश्न की वर्दीतील माणूस खरा की बिना वर्दीतला.